गुड मॉर्निंग गाईज. आज मी चालली आहे फिश मार्केटमध्ये. सो मी तुम्हाला तिथे दाखवेन वेगवेगळ्या फिश. ॲक्च्युली हे फिश मार्केट जर तुम्ही बघाल तर पनवेलच्या जवळ आहे आणि खूप फेमसही आहे. थोडा त्याची किंमतही तुम्हाला इतर मार्केटपेक्षा थोडी कमी किंमत मिळते. सो आपण जाऊया फिश मार्केटमध्ये. सो हे जे फिश मार्केट आहे ते माझ्या घराजवळून अगदीही जवळ नाही आहे आणि अगदीही लांब नाही आहे. सो घरापासून एक 15 मिनिट्स लागतात मला त्या फिश मार्केटमध्ये पोहोचायला. आणि आज मी चालली आहे स्कूटीवर. आणि हो, तुम्हीही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्ही फिश खाता का, आणि खात असाल तर कोणते फिश खाता तेही मला सांगा. मध्येच आला जोरदार पाऊस. सो त्यामुळे आम्ही थांबलेलो. आता तर पाऊस पुन्हा थांबला. फक्त 5 मिनिटं पाऊस पडला, पण खूप जोरात पाऊस पडला. सो आम्ही आता पुन्हा निघालो फिश मार्केटच्या रस्त्याला. पाऊस थांबला म्हणून आम्ही जसे निघालो तर पुढे लागलं आम्हाला भरमसाठ असं ट्रॅफिक. आम्ही होतो पनवेलमध्ये. पाऊस थांबला म्हणून एवढा वेळ थांबलो आणि आता पुढे लागलं हे ट्रॅफिक. सो ट्रॅफिकमधून रस्ता काढत आम्ही साईडने असं करत मच्छी मार्केटपर्यंत पोहोचलो. म्हणजे अगदी जवळपास आलोच आहे मच्छी मार्केटमध्ये आता. आणि हे आहे पनवेलचं मच्छी मार्केट. एक किलो घ्यायचे पण कितीला देणार? 450 ला असली पहिल्याच मला सर्ग दिलं. एक कसं देणार? एकच घ्यायचं. 400 सफेद गाणीचं ते पॅकिंगचं नाही. जोडी घे ना 800 ला. ते कोणाला नाही दिली. 500 ला कापलंय. कसा हो पापलेट मावशी हा? हे 2000 ला 1.5 किलो माल आहे. 1500 रुपये किलो इकडे. किती 2000ला? 5 आहे. पापड भारी सुपर माल आहे. आता शिवाय पापलेट मोठा आहे. मी काढून देतो. कुठल्या 1200ला? तुम्ही इथे बघू शकता ह्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळते. सर्व प्रकारची ऑलमोस्ट मिळते. मोस्ट ऑफ द सीझन वाईज असतं. सो जसा ज्या मच्छीचा सीझन असेल त्या प्रकारे इथे मच्छी येते. सो तुम्हालाही कधी घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये नक्कीच जाऊ शकता. पण हो, ह्या मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की इथे जेही मच्छी तुम्ही वजनवरती घेता, वजन काट्यावरती जी मच्छी घेता, सो त्यांचा वजन काटा हा परफेक्ट नसतो. त्यांचा वजन काट्यामध्ये हे वजन अगदी त्यांनी मारलेलं असतं. सो त्यांचा वजन काट्यावरती 1 किलो म्हणजे आपला जो नॉर्मल वजन काटा आहे त्याचा अर्धा किलो वजन हे असतं. सो वजन करताना तुम्ही थोडे सावध राहा. कसे देणार?
हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी ए मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी So, इथे घेतली मी माझी मच्छी. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करूनही सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.